खरं तर हा CHBचा प्रकार कुठून आला अजून मला कळत नाही. क्लॉक आवर बेसिस आणि याच्या इतकं एक्सप्लॉयटेशन दुसरं कोणतंच नाहीये. तर 40% पदं भरली जातील आणि 60% पदं महाविद्यालयामध्ये रिक्तच राहणार आहेत. मला महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की 100% महाविद्यालयातली पदं त्यांनी भरली पाहिजेत. त्याच्याशिवाय या नवीन धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण करू शकणार नाहीत. की संघर्षाशिवाय या लोकशाही देशामध्ये कोणत्याही गोष्टी सुरळीत होत नाहीत. त्याला अपवाद असतील. मला वाटतं स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन असलं पाहिजे. ते विद्यार्थ्यांसाठी हे सगळं चालू आहे. हे शिक्षकासाठी नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी नाही आणि संस्था चालकासाठी सुद्धा नाही. औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने 116 महाविद्यालयाचे प्रवेश बंद केले. मला वाटतं एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या विद्यापीठाने घेतलेला आहे. अशाच प्रकारचा निर्णय सगळ्या विद्यापीठांनी घेतला पाहिजे. तो एक काळ असा होता की सरकार पदं भरत होती परंतु क्वालिफाईड माणसं मिळत नव्हती. आज हजारो क्वालिफाईड मुलं बाहेर बसलेली आहेत आणि सरकार त्यांना आत यायला परवानगी देत नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे जे पब्लिक फंडेड एज्युकेशन आहे हे टिकलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. अन्यतः ज्यांच्याकडे पैसा आहे ते शिकतील, ज्यांच्याकडे पैसा नाही ते शिक्षणापासून दूर जातील. नमस्कार, मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात तेजू वार्ता. शिक्षण क्षेत्रातल्या घडामोडींवर आपण चर्चा करत असतो. वेगवेगळ्या घटकांच्या प्रश्नांवरती आणि त्यांच्या समस्या, मागण्या यावरती आपण बोलत असतो. आज आपण प्राध्यापक संघटना काय भूमिका बजावते, प्राध्यापकांची NEP इम्प्लिमेंटेशनमध्ये काय भूमिका आहे आणि NEP इम्प्लिमेंटेशन करत असताना काय अडचणी येत आहेत, या सर्व विषयांवर आज आपण सारासार चर्चा करणार आहोत. आज आपल्याबरोबर फुकटोचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर SP लवांडे सर आहेत. महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर ऑर्गनायझेशन अर्थात फुकटो ही सर्व राज्यभरातील विद्यापीठातील आणि कॉलेजच्या प्राध्यापक संघटनांची मुख्य अशी बॉडी आहे आणि या संघटनेचे अध्यक्ष लवंडे सर आपल्याबरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्ते. स्वागत आहे तुमचं तेजू वार्तामध्ये. थँक्यू. सर, जसं मी प्रत्येक वेळा चर्चेतून सांगत असतो की विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, नॉन टीचिंग असे सगळे शिक्षण क्षेत्रातले महत्त्वाचे घटक असतात. प्राध्यापक त्यापैकी एक आहे आणि प्राध्यापकांचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही संघटनेच्या माध्यमातून मांडलेले आहेत. काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर मोठं आंदोलन सगळ्यांनी पाहिलं आणि त्यात प्राध्यापकांच्या भावना, त्यांचा आक्रोश सगळ्यांनी अनुभवला. एकूण आजही प्राध्यापकांच्या मागण्या तशाच आहेत की त्यापैकी काही सुटल्यात आणि या सुटाव्यात म्हणून आपले काही प्रयत्न सुरू आहेत का, याविषयी थोडंसं सांगावं. प्राध्यापकांच्या मागण्या ह्या कायमस्वरूपी विद्यापीठ आणि शासन स्तरावर मांडल्या जातात. त्या शिक्षणाच्या संबंधीच्या असतात. त्याचबरोबर प्राध्यापकांच्या वेतन श्रेण्या वगैरे या संबंधीच्याही मागण्या असतात. ह्या सर्व मागण्या मांडत असताना महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाला याचा 50 वर्षाचा अनुभव आहे. खरं तर पुणे विद्यापीठे आणि महाविद्यालयीन अध्यापक संघटनेची स्थापना 6 जानेवारी 1974 झाली. आता त्याला 50 वर्षे पूर्ण झालेले आहेत. गेले 50 वर्ष ही संघटना प्राध्यापकाच्या आणि शिक्षणाच्या हितासाठी या ठिकाणी काम करते आणि महाराष्ट्र पातळीवरती महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन, त्यालाच आपण फुकटो असं म्हणतोय, हे फुकटो सुद्धा गेले 50 वर्षापासून यामध्ये कार्यरत आहे आणि याचे अनेक चांगले अनुभव आम्हाला आहेत. त्याचबरोबर काही गोष्टींच्या संदर्भात मोठा संघर्ष देखील आम्हाला करावा लागलेला आहे. आपण ज्या आंदोलनाचा उल्लेख केला
की पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये मागे आम्ही या ठिकाणी मोठं आंदोलन केलं, हे खरं आहे. हे आंदोलन केल्यानंतर काही गोष्टीमध्ये निश्चितपणाने बदल झाला, परंतु त्यामधील काही गोष्टी अद्यापपर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही. आणि आमचा अनुभव असा आहे की संघर्षाशिवाय या लोकशाही देशामध्ये कोणत्याही गोष्टी सुरळीत होत नाहीत. त्याला अपवाद असतील, काही लोक अत्यंत चांगले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये का त्या ठिकाणी आमच्या अडचणी मांडल्या तरी त्या अडचणी सोडवल्या जातात, परंतु अनेक ठिकाणी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष करत असताना विनाकारण आम्हाला प्राध्यापकांना त्यांचं शैक्षणिक कामकाज थांबवून या ठिकाणी विद्यापीठ असेल, सरकारच्या विरोधात असेल, ही सगळी आंदोलन करावी लागतात. आणि याचा एक 50 वर्षाचा मोठा इतिहास आमच्या समोर आहे. सर, आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. 2020 मध्ये एकूणच 2020 मध्ये तो ड्राफ्ट मंजूर झाला आणि आता 2025 आहे, म्हणजे एकूण 5 वर्ष झाली त्या ड्राफ्टला येऊन, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होऊन 2-3 वर्ष झालेली आहेत. यात प्राध्यापक असल्याशिवाय अंमलबजावणी करणं थोडंसं अवघड आहे. आज महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांची संख्या किती आहे, विद्यापीठांमध्ये प्राध्यापकांची संख्या किती आहे, याचा आढावा घेतला तर आत्ताच काही 1-1.5 वर्षापासून प्रक्रिया सुरू आहे. साधारण राज्यभरातील 600 पेक्षा जास्त जागा की ज्या केवळ विद्यापीठातील विभागांमधल्या प्राध्यापकांच्या रिक्त आहेत. आणि मंत्री महोदयांनी आता नुकतीच 5,500 प्राध्यापकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनामध्ये. म्हणजेच प्राध्यापकांची 5,500 जागा या महाविद्यालयांमध्ये रिक्त आहेत, हे स्पष्ट होतं. तर या अंमलबजावणीत प्राध्यापकांना काय अडचणी येत आहेत? मुख्य गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा ड्राफ्ट हा 2020 साली मंजूर केला, म्हणून तर त्याला NEP 2020 असं म्हटलं जातं. केंद्राच्या कॅबिनेटने हा मंजूर केल्यानंतर तो सगळ्या राज्यांकडे पाठवण्यात आला आणि राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू झाली. विशेषतः महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा 23-24 या वर्षामध्ये युनिव्हर्सिटी आणि ऑटोनॉमस कॉलेजमध्ये याची पहिल्या वर्षासाठी अंमलबजावणी सुरू झाली. त्यानंतर जी संलग्नित महाविद्यालये आहेत त्या संलग्नित महाविद्यालयामध्ये 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे आणि आता चालू आहे, हे त्याचं दुसरं शैक्षणिक वर्ष आहे. या 1-1.5 वर्षामधला अनुभव असा आहे की जेव्हा आपण या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी महाविद्यालयामध्ये करू इच्छितोय त्यावेळेस अनेक नवीन गोष्टी या शैक्षणिक धोरणामध्ये आलेल्या आहेत. अनेक विषय बदललेत. त्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन नावाचा कन्सेप्ट आलेला आहे की विद्यार्थ्याला सगळ्या प्रकारचं ज्ञान मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो ज्या शाखेमध्ये शिकतोय त्या शाखेच्या पलीकडे जाऊन त्याला जर काही विषय घ्यायचे असतील तर ते त्याला घेता आले पाहिजेत. मला वाटतं ही चांगली गोष्ट आहे. एखादा रसायनशास्त्राचा विद्यार्थी असेल आणि त्याला वाटलं की मला इतिहास सुद्धा शिकायचा आहे तर त्याने शिकला पाहिजे आणि त्याला शिकता आलाही पाहिजे. ही थेरॉटिकली आपण जरी योग्य म्हणत असलो तरी प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन त्याचं अत्यंत अवघड आहे आणि सध्या याचे अनेक प्रश्न त्या महाविद्यालयाच्या पातळीवरती आहेत. आणि हे सगळं काम करत असताना त्या महाविद्यालयांना सगळ्यात मोठा प्रश्न जर कोणता भेडसावत असेल तर तो आहे शिक्षकांचा. कारण महाराष्ट्राचे जर आपण एकूण अनुदानित महाविद्यालयातल्या प्राध्यापकांची संख्या विचारात घेतली तर सरकारी आकडेवारीनुसार 33,000 प्राध्यापकांची अनुदानित महाविद्यालयात आज गरज आहे किंवा त्यांनी ते मंजूर केलेली पदं आहेत. परंतु आज त्यापैकी जवळजवळ 1/3 पेक्षा जास्त पदं रिक्त आहेत. म्हणजे 2/3 प्राध्यापक त्या ठिकाणी काम करतायत. आणि या नवीन धोरणामुळं त्या ठिकाणी आलेले नवीन विषय, नवीन योजना या सगळ्याची अंमलबजावणी करत असताना त्या असणाऱ्या प्राध्यापकांची मोठी दमछाक होते. आणि या योजनेमुळं, या धोरणामुळं अनेक नवीन गोष्टी आलेल्या आहेत. एकीकडे तर त्याला त्या नवीन गोष्टी शिकायच्यात, शिकून त्याची अंमलबजावणी त्याच्या महाविद्यालयामध्ये करायची.
परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी मॅनपॉवर कमी असल्यामुळं, माणसं कमी असल्यामुळं त्याची अंमलबजावणी करणं त्याला अवघड जातंय. सरकारने त्याला पर्याय काय काढला? रिक्त जागेवरती CHB वरती प्राध्यापक नेमावेत. त्यांना सुद्धा 9 महिन्यासाठीच नेमणूक दिली जाते आणि त्याची 9 महिन्याच्या नंतर म्हणजे मार्च महिन्याच्या नंतर एकदा शिकवणं संपलं की तो निघून जातो. तिथून पुढे सगळ्या परीक्षा सुरू होतात आणि परीक्षेचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये शिकवण्याबरोबरच परीक्षा घेणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं काम आहे आणि परीक्षा जर चांगल्या झाल्या नाहीत तर तुमच्या वर्षभराच्या शिकवण्याला काहीही अर्थ राहत नाही. म्हणून याच्यासाठी या क्षेत्रामध्ये कायमस्वरूपीचा मॅनपॉवर असावा अशी संघटना म्हणून आमची भूमिका आहे. आम्ही त्यासाठी मोठा संघर्ष या राज्य सरकारबरोबर करतोय. राज्य सरकार वारंवार आश्वासनं देतंय. मागे त्यांनी रिक्त पदाचे 40% पदं भरली होती. आता सुद्धा आपण जो आकडा 5,500चा सांगितलाय, ज्यांनी जो अमरावती इथे जाहीर केला, मला वाटतं हा आकडा सुद्धा रिक्त पदाचे 40%चा आहे. म्हणजे ही 40% पदं म्हणजे 5,500 पदं भरण्यासाठी त्यांनी जर परमिशन दिली तर 40% पदं भरली जातील आणि 60% पदं महाविद्यालयामध्ये रिक्तच राहणार आहेत. मला महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून असं वाटतं की 100% महाविद्यालयातली पदं त्यांनी भरली पाहिजेत. त्याच्याशिवाय या नवीन धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण करू शकणार नाहीत. कारण ह्युमन रिसोर्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. कोणत्याही योजना कागदावरती आणणं सोपं असतं, परंतु त्याचं प्रत्यक्षात अंमलबजावणी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे करायची असेल तर त्यासाठी त्या ठिकाणी मॅनपॉवर हा असलाच पाहिजे. एका बाजूला शिक्षकांची ही स्थिती, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबत तर बोलायलाच नको. आज महाविद्यालयामध्ये शिक्षकेतर कर्मचारी अनेक महाविद्यालय असे आहेत की एकही मनुष्य राहिला नाही तिथे. कसं महाविद्यालय चालायचं? आम्ही त्या शिक्षकेतर कर्मचाऱ्याला सपोर्टिंग स्टाफ म्हणतोय. आमच्या शिक्षकांना त्या ठिकाणी जे कार्यालयीन कामकाज असतात त्यांचा सपोर्ट म्हणून शिक्षकेतर कर्मचारी काम करत असतात. एका बाजूला ते त्या ठिकाणी नाहीयेत, दुसऱ्या बाजूला 1/3 शिक्षक नाहीत आणि तिसऱ्या बाजूला सरकार म्हणतंय की आम्हाला नवीन शैक्षणिक धोरण पुढे घेऊन जायचंय. तर यामध्ये मोठ्या अडचणी आज भेडसावत आहेत. कारण अनेक नवीन कोर्सेस आले, त्यासाठी शिक्षकांना ट्रेनिंग देणं आवश्यक आहे आणि हे ट्रेनिंग घेऊन नंतर ते विद्यार्थ्यांपर्यंत गेलं पाहिजे. खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशासाठी करतोय? मला वाटतं स्टुडंट सेंट्रिक एज्युकेशन असलं पाहिजे. ते विद्यार्थ्यांसाठी हे सगळं चालू आहे. हे शिक्षकासाठी नाही, शिक्षकेतर कर्मचाऱ्यासाठी नाही आणि संस्थाचालकासाठी सुद्धा नाही. मला वाटतं या धोरणाच्या केंद्रबिंदू हा विद्यार्थी आहे आणि विद्यार्थ्याला जर काही चांगलं मिळावं असं आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी शिक्षकाशिवाय दुसरा पर्याय नाही असं माझं ठाम मत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात सरकारने रिक्रुटमेंट केली पाहिजे आणि ती ताबडतोबीनं केली पाहिजे. मागच्या रिक्रुटमेंटचा माझा अनुभव असा आहे, 3,600 पदं भरायला सरकारला 3 वर्ष लागली, तरी त्यातली 500 पदं शिल्लक राहील. म्हणजे एका बाजूला माणसं नाहीत आणि दुसऱ्या बाजूला ती प्रक्रिया लवकर पार पडत नसेल. मला वाटतं ही सुद्धा अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. सरकारने याची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. एवढंच नव्हे तर मी आणखी एक गोष्ट या निमित्ताने सांगू शकतो. एक काळ असा होता की सरकार पदं भरत होती परंतु क्वालिफाईड माणसं मिळत नव्हती. आज हजारो क्वालिफाईड मुलं बाहेर बसलेली आहेत आणि सरकार त्यांना आत यायला परवानगी देत नाहीत. ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. सर, आता शिक्षक हा गुणवत्तेसाठी काम करतो असं तुम्ही नुकतंच म्हणालात, पण आजही अशी काही महाविद्यालये आपल्या समोर येतात जिथे एकही अप्रूव्ड टीचर नाही, पूर्ण वेळ प्राचार्य नाही, पण अशा ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, अशा ठिकाणी परीक्षा होतात, पैसे देऊन त्यांना उत्तीर्ण केलं जातं. तर अशा गुणवत्ता नसलेल्या महाविद्यालयांचं काय करायचं? जिथे पूर्ण चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, प्राध्यापक आहेत आणि इतर सुविधा आहेत, ती रिकामी दिसतायत आणि अशी महाविद्यालय भरलेली दिसतायत कारण तिथे मुलांना फक्त परीक्षेसाठी जायचंय असं काही चित्र आपल्या समोर येतं. त्या दृष्टीने प्राध्यापक संघटना म्हणून आपण काय करत आहात का आणि काही या संदर्भात आपली भूमिका आहे का? हे पहा, याच्याबाबत प्राध्यापक संघटनेची अत्यंत स्पष्ट भूमिका आहे की सरकारने आणि विद्यापीठांनी याबाबत काम करणं अत्यंत गरजेचं आहे.
सरकार आणि विद्यापीठाला नवीन महाविद्यालयाला परमिशन देण्याची कायद्याने दिलेला अधिकार आहे. त्यानुसार जी महाविद्यालये या ठिकाणी नवीन येतील ती महाविद्यालये जर विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे चालत नसतील तर त्यांच्यावरती कारवाई करण्याचा अधिकार विद्यापीठांना आहे. आत्ताच तुम्हाला या शैक्षणिक वर्षामध्ये औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाने 116 महाविद्यालयाचे प्रवेश बंद केले. का? तर त्या ठिकाणी नियमित प्राचार्य नाही, नियमित प्राध्यापक नेमलेले नाहीत, त्या ठिकाणी त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर नाही. मला वाटतं एक चांगल्या प्रकारचा निर्णय त्या विद्यापीठाने घेतलेला आहे. अशाच प्रकारचा निर्णय सगळ्या विद्यापीठांनी घेतला पाहिजे. आम्ही सुद्धा आजच आमच्या पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंबरोबर बैठक झाली, तर त्यामध्ये आम्ही हे सांगितलं की अशी जी महाविद्यालये असतील ज्यामध्ये नियमित प्राचार्य नाही, नियमित प्राध्यापक त्या ठिकाणी नाही आहेत, अशा महाविद्यालयांमध्ये परीक्षेची केंद्र आपण देऊ नयेत. कारण यामुळे पुणे विद्यापीठाची विश्वासार्हता कमी होते. विश्वासार्हता याचा अर्थ त्या ठिकाणी काय चालतं याचा आपण विचार केला पाहिजे. आणि उद्या दुर्दैवाने काही झालं तर जबाबदार धरणार कोणाला आहोत? कारण कोणीही त्या ठिकाणी नियमित नाही. म्हणून दर्जाच्या दृष्टीने जर आपण विचार करायचा असेल तर आपल्याला यांच्यावरती अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावं लागेल. सर, पूर्ण वेळ प्राध्यापक नाहीत म्हणून शासनाने एक मधला मार्ग काढलेला आहे की तासिका तत्वावरील प्राध्यापक. पण इतकी मोठी आर्थिक दरी या पूर्ण वेळ प्राध्यापकांच्या आणि तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या वेतनामध्ये जाणवते की काम करणं त्या तासिका तत्वावरील प्राध्यापकाला थोडंसं संकोचाचं वाटतं. कारण आपल्याच सहकार्याला मिळणारे वेतन आणि आपल्याला मिळणारे वेतन यात खूप मोठी दरी आहे. तर CHB प्राध्यापकांच्या वेतनासंदर्भात आणि त्यांच्या एकूण रिक्त जागांच्या भरती प्रक्रियेसंदर्भात संघटना म्हणून आपण काही पाठपुरावा केलाय का किंवा करणार आहात का? अत्यंत चांगला प्रश्न आपण उपस्थित केलेला आहे. या प्रश्नाच्या बाबत संघटना गेले 2-3 वर्षापासून सरकारकडे पाठपुरावा करते. आम्ही दोन्ही वर्षामध्ये या संबंधाने आंदोलनं केली आणि 1 नंबरची मागणी होती का या राज्यामध्ये 18 जुलै 2018च्या UGCच्या रेग्युलेशन नुसार 90% नियमित प्राध्यापक प्रत्येक शैक्षणिक संस्थेमध्ये असले पाहिजेत आणि राहिलेले 10% जे आहेत ते तात्पुरत्या स्वरूपात तुम्ही जे नेमतायत त्यांना सुद्धा जी वेतन श्रेणी आहे तेच वेतन मिळालं पाहिजे. खरं तर हा CHBचा प्रकार कुठून आला अजून मला कळत नाही. क्लॉक आवर बेसिस आणि याच्या इतकं एक्सप्लॉयटेशन दुसरं कोणतंच नाहीये. आज पाहायला गेलं तर मुलं नेट, सेट, गेट, PhD, MPhil ह्या सगळ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत. इवन मी सायन्समधले PDF, PDR केलेली मुलं अनेक पाहिलेली आहेत, परदेशात जाऊन आलेली आहेत आणि त्या प्राध्यापकांना नोकऱ्या नाहीत. म्हणजे बाहेर मोठ्या प्रमाणात गुणवत्ताधारक आहेत आणि आतमध्ये मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असताना सुद्धा हे सरकार त्यांना आत घेत नाही. आणि प्राध्यापक संघटनेची याबाबत अत्यंत स्पष्ट भूमिका आहे. 18 जुलै 2018चं रेग्युलेशन हे जर मॅन्डेटरी स्वरूपाचं आहे म्हणजे कंपल्सरी आहे, सरकारने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आणि आम्ही ही मागणी घेऊन 2 वर्ष आंदोलन करतोय की तुम्ही रिक्रुटमेंट करा. 90% प्राध्यापक हे प्रत्येक महाविद्यालयामध्ये नियमित स्वरूपात असले पाहिजेत आणि राहिलेले 10% तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जरी भरले तरी त्यांना देखील असिस्टंट प्रोफेसरचं जे स्केल आहे ते त्यांना मिळालं पाहिजे. म्हणजे UGCने मला वाटतं 2-3 वेळा याबाबत स्मरणपत्र पण दिलेले आहेत. तर त्या स्मरणपत्राचा आधार घेऊन तुम्ही काही केलेलं आहे? आम्ही आमच्या सगळ्या आंदोलनामध्ये हे सरकारच्या निदर्शनास आणून दिलंय. आपण अत्यंत बेदरकारपणे या ठिकाणी ही रिक्रुटमेंट थांबवलेली आहे, ती ताबडतोब आपण सुरू करा. आणि 40%, 50% हे आम्हाला मान्य नाहीये. आपण 100% प्रत्येक महाविद्यालयात 90% लोक हे नियमित स्वरूपात असले पाहिजेत आणि तात्पुरत्या स्वरूपात 10% असतील तर आमची काही हरकत नाही, पण त्यांना देखील वेतन असिस्टंट प्रोफेसरचंच मिळालं पाहिजे. सर, अध्यापनाबरोबरच संशोधन हा प्राध्यापकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. फक्त ते संशोधन करतातच असं नाही तर विद्यार्थ्यांना संशोधक म्हणून मार्गदर्शनही करतात. तर संशोधक म्हणून प्राध्यापकांना
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येणाऱ्या अडचणी आणि विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शक मिळत नाहीत म्हणून येणाऱ्या अडचणी, याबाबतही तुम्ही पाठपुरावा केला होता. UGCने जो काही एक परिपत्रक काढलं होतं, त्या परिपत्रकाच्या आधारावर काही विद्यापीठांनी स्वतःची एक नियमावली तयार करून त्याबद्दल कसं संशोधन केलं जाईल, PGला सेंटर, एखाद्या महाविद्यालयाचं PGचं सेंटर असेल तिथेच संशोधन करता येईल. त्यामुळे ज्या वेगवेगळ्या अडचणी निर्माण झाल्यात त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे पहा, शिक्षणामध्ये महत्त्वाची गोष्ट आहे टीचिंग, लर्निंग, इव्हॅल्युएशन आणि रिसर्च. हे त्याचे महत्त्वाचे अंग आहेत. त्यापैकी जो रिसर्च कंपोनंट आहे, संशोधन आहे, ह्या संशोधनाच्या बाबत UGC नेहमी त्यांची रेग्युलेशन्स काढत असते आणि त्या रेग्युलेशननुसार भारतातील सगळ्या विद्यापीठामध्ये त्या संशोधनाची प्रक्रिया चालावी अशी UGCची अपेक्षा असते. प्रत्येक वेळेस UGCने रेग्युलेशन काढल्यानंतर त्याची अंमलबजावणी तशाच प्रकारे सगळ्या विद्यापीठात होते असं नाहीये. आत्ता जे आपण ज्या रेग्युलेशनचा उल्लेख या ठिकाणी केला, त्या रेग्युलेशनमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट सेंटर असलं पाहिजे, तरच त्यांना रिसर्च सेंटर मिळेल. त्या ठिकाणी अमुक अमुक एवढेच रिसर्च गाईड असले पाहिजेत. त्यांच्याकडे जर रिसर्च सेंटर नसेल तर त्याला दुसऱ्या सेंटरला जाता येणार नाही. अशा प्रकारचे अनेक निर्णय घेतले. एका बाजूला पुढे जाण्यासाठी तुम्ही PhD केलं पाहिजे म्हणून सांगितलं जातं आणि दुसऱ्या बाजूला PhD करण्यासाठी त्याला त्या ठिकाणी जागा उपलब्ध नसतात किंवा मार्गदर्शक उपलब्ध नसतात. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना संशोधन करता येत नाही. अनेक प्राध्यापक असे आहेत की त्यांना पुढचे प्रमोशन्स मिळत नाहीत. हे अनेक प्रश्न सध्या आहेत. याबाबत आम्ही सगळ्या विद्यापीठांकडे, महाराष्ट्र शासनाकडे आणि UGCकडे सुद्धा वारंवार फॉलोअप केलेला आहे. आणि या एवढंच नाही, पूर्वी संशोधनाला सरकारकडनं अनुदान मिळायचं, आता सगळे बंद झाले आणि त्यामुळं चांगल्या प्रकारचं संशोधन व्हायला पाहिजे ते होत नाही. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्यांनी आलं की नॅशनल लेव्हलला आपण वेगळं फोरम तयार करायचंय, स्टेट लेव्हलला तयार करायचंय, परंतु ती कोणतीही प्रक्रिया होत नाही. पूर्वी शिक्षकांना नोकरीमध्ये असताना संशोधनासाठी बाहेर जाता यायचं, आता ते सुद्धा जवळजवळ बंद झालेलं आहे. मला वाटतं एवढं जर संशोधनाकडे सरकार दुर्लक्ष करणार असेल तर चांगल्या प्रकारचं संशोधन या ठिकाणी होणार नाही. तर त्यासाठी सरकारने मोठा प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी मोठा फंड उपलब्ध केला पाहिजे, तरच चांगल्या प्रकारचं संशोधन त्या ठिकाणी होईल. सर, जसं प्रमोशनचा आता तुम्ही नुकताच उल्लेख केला, कॅस हा ज्यावेळी विषय येतो तर कॅस प्रक्रिया होत असताना अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर ॲप्रूव्ड टीचर हवे असतात, त्या ॲप्रुव्हल विद्यापीठाकडनं मिळण्यासाठी काही अडचणी येतात. तर त्या सोडवण्यासाठी म्हणून काही स्वतंत्र यंत्रणा असावी किंवा त्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, काही नियमावली तयार करावी, अशी काही तुमची मागणी आहे का? खरं तर शैक्षणिक बाबीच्या संदर्भात सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा विद्यापीठांना आहे. ते म्हणजे शिक्षणाच्या संबंधाने असतील, संशोधनाच्या संबंधाने असतील, राज्य सरकारचा फारसा त्याच्याशी संबंध येत नाही असं मला वाटतंय. या संबंधीचं पूर्णपणाने प्लॅनिंग UGCने जे काही तुम्हाला सांगितलेलं असेल, जे रेग्युलेशन्स असतील, त्याचा आधार घेऊन विद्यापीठांनी करायचं हे काम आहे. परंतु हे काम करत असताना अनेक अडचणी त्या ठिकाणी नेहमी निर्माण होतात. रिक्रुटमेंट झाल्यानंतर त्यांचे अप्रुव्हल्स वेळेत मिळत नाहीत. अप्रुव्हल वेळेत मिळाले नाही तर त्यांचा पगार पुढे लवकर होत नाही. या अशा प्रकारच्या अडचणी प्रत्येक संस्था आणि महाविद्यालयांना त्या ठिकाणी त्यांना सामोरं जावं लागतं. त्याचबरोबर काही ठिकाणी संस्था चालकाच्या बाजूने सुद्धा अनेक पेपरला आपण बातम्या वाचल्या असतील, अमुक अमुक ठिकाणी मुलाखती झाल्या परंतु त्यामध्ये अशा अशा प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परंतु मला वाटतं सरकार आणि विद्यापीठ या दोघांनी जर ठामपणे उभं राहिलं तर या सगळ्या गोष्टी आपण दूर करू शकतो. सर, एक शेवटचा प्रश्न. राज्यामध्ये खाजगी विद्यापीठांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे आणि त्यामध्ये
सरकारी जी विद्यापीठं आहेत त्यांना पुढे मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. त्यातच परदेशी विद्यापीठं येऊ घातलेली आहेत. या स्पर्धेत टिकायचं असेल तर प्राध्यापकांनी स्वतःला कसं तयार करायला हवं आणि या विद्यापीठाने प्राध्यापकांसाठी काय काय धोरणं आखायला हवीत. कारण पूर्वी BCD प्रकल्पाअंतर्गत त्यांना संशोधनासाठी काही फंड्स उपलब्ध होत होते आणि स्वतः डेव्हलप होण्यासाठी, स्वतःचा एकूण व्यक्तिमत्व विकास वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले जात होते. या पातळीवरती आत्ता ते होताना दिसत नाहीत. याबद्दल तुमचं काय मत आहे? ही फार नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करत असताना जी अनेक आव्हानं सगळ्या विद्यापीठांच्या समोर आणि महाविद्यालयाच्या समोर उभी राहिलेले आहेत, त्यातला तो भाग आपण या ठिकाणी लक्षात आणून दिलेला आहे. खरं तर हे सगळं चांगलं झालं पाहिजे, यासाठी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं गेलं पाहिजे, चांगल्या प्रकारचं धोरण त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि या धोरणाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, तरच हे सगळं चांगलं होईल. अन्यथा धोरण चांगलं आहे परंतु ते इम्प्लिमेंट केलं जात नाही चांगल्या प्रकारे, तर त्या ठिकाणच्या त्या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार नाहीत. तर या नवीन शैक्षणिक धोरणाच्या निमित्तानं ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत, हे जर आपल्याला चांगलं करायचं आहे तर आपण सगळ्यांनी पुढे येऊन, फक्त शिक्षकच नाही, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राचार्य, महाविद्यालयाचं मॅनेजमेंट आणि विद्यापीठं या सगळ्यांनी एकत्रित येऊन जर काम केलं तरच यामध्ये सुधारणा होऊ शकते आणि याचं मेंटॉर म्हणून राज्य सरकारने काम केलं पाहिजे. फक्त एका कोणावरती जबाबदारी सोपवून चालणार नाही. आज जे आपण उल्लेख केला खाजगी विद्यापीठाचा, तर आता नवीन कायद्यानुसार खाजगी विद्यापीठं निर्माण व्हायला लागली. या पुणे शहरामध्ये आजच संख्या जवळजवळ 27-28 खाजगी विद्यापीठं झालेली आहे आणि माझा असा अंदाज आहे की पुढील 3-4 वर्षामध्ये ही संख्या 50 पर्यंत जाणार आहे. त्यामुळं साहजिकच या पारंपरिक विद्यापीठाला आज खाजगी विद्यापीठाशी स्पर्धा करावी लागते आणि या स्पर्धेमध्ये जर या पारंपरिक विद्यापीठांना टिकायचं असेल तर त्यांना सुद्धा आपला दर्जा सुधारावाच लागेल. अन्यतः ती विद्यापीठं पुढे निघून जातील आणि ही विद्यापीठं मागे पडल्याशिवाय राहणार नाहीत. खरं तर या विद्यापीठांना सरकारने त्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहेत. हे सार्वजनिक विद्यापीठं आहेत. या सार्वजनिक विद्यापीठाचे मोठमोठे कॅम्पस आहेत, मोठं इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं आहे. मला वाटतं या सर्वांचा वापर करून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण आपल्याला कसं देता येईल याचा विचार करावा लागेल आणि सरकारला सुद्धा या शैक्षणिक संस्थांकडे अत्यंत चांगल्या दृष्टीने पाहावं लागेल. खाजगी विद्यापीठांचा भाग थोडा वेगळा आहे. खाजगी विद्यापीठाकडे काय होतं, त्या ठिकाणी शैक्षणिक काम तर चालतंयच परंतु त्याचबरोबर त्यामध्ये आर्थिक बाबीचा मोठा सहभाग असतो आणि त्यामुळं आम्हाला कोणत्या कोर्सेसमध्ये जास्त प्रकारे फायनान्शियल लाभ मिळतील या अर्थाने त्या शैक्षणिक संस्थांमध्ये पाहिलं जातं आणि अत्यंत आकर्षक कोर्सेस तयार केले जातात, आकर्षक इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं जातं, ड्रेस कोड वगैरे, इमारती, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असतात. गेल्यानंतर पाहिलं की माणसाला वाटतं या ठिकाणी ॲडमिशन घ्यावं. पारंपरिक विद्यापीठामध्ये आपल्याला हे दिसत नाही, परंतु अजूनही पारंपरिक विद्यापीठं ही रिसर्चच्या बाबतीत अत्यंत अग्रेसर आहेत. अशा प्रकारचा रिसर्च अपवाद असतील कुठे, परंतु तुम्हाला प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये हे फारसं दिसणार नाही. तर हा महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहे. दुसरं जे आपण म्हटलं आहे की बाहेरची विद्यापीठं येणार आहेत, निश्चित येतील. सरकारने आता परमिशन दिली, त्यामुळं सगळ्या शहरांमध्ये विशेषतः बाहेरच्या विद्यापीठाचे कॅम्पस तयार होतील. आता काही लोक असे सांगतात की भारतातली जी मुलं परदेशात जाऊन शिकतायत त्या मुलांना आपल्याच देशामध्ये बाहेरच्या विद्यापीठात शिकता यावं म्हणून ही कॅम्पसेस या ठिकाणी होणार आहेत. तर हे 100% असं होईल असं मला वाटत नाही. या ठिकाणची मुलं त्या कॅम्पसमध्ये जातील परंतु बाहेर जाणारा ओढा कमी होईल असं मला मुळीच वाटत नाही. कारण तो एक वेगळा लेयर आहे समाजातला की त्यांना बाहेर जाऊन शिकायचंय, परदेशात जाऊन शिकायचंय. त्यामुळं त्या दर्जाची
पदवी जरी त्यांना इथे मिळत असेल तरी देखील ते परदेशात जाणारच आहेत. त्यामुळं तो परदेशी जाणारा लोंढा थांबेल असं मला वैयक्तिक त्या ठिकाणी वाटत नाही. आणि आता या ठिकाणच्या पारंपरिक विद्यापीठाला खाजगी विद्यापीठं आणि बाहेरची परदेशातून आलेली विद्यापीठं या दोघांबरोबर स्पर्धा करण्यासाठी तेवढंच ताकदीने उभं राहावं लागेल. अन्यथा उभं जर राहिलं नाही तर वाईट परिस्थिती भविष्यामध्ये निर्माण होईल आणि त्याचा परिणाम एक होईल. ह्या सगळ्या प्रायव्हेट विद्यापीठं किंवा फॉरेन विद्यापीठं ही जी सगळी आलेली आहेत या ठिकाणी फी स्ट्रक्चर हे चांगलं मोठ्या उच्च दर्जाचं असेल. मला वाटतं समाजातला जो खालचा स्ट्रॅटा आहे त्यांचं शिक्षण त्या परदेशी विद्यापीठामध्ये किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये होणार नाही, ते पब्लिक युनिव्हर्सिटीमध्येच होणार आहे. म्हणून आपल्याला पब्लिक युनिव्हर्सिटी टिकल्या पाहिजेत यासाठी काम करावं लागेल. म्हणून समाजातल्या सगळ्या घटकांनी हा विचार केला पाहिजे. हे जे पब्लिक फंडेड एज्युकेशन आहे हे टिकलंच पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावा लागेल. अन्यतः ज्यांच्याकडे पैसा आहे ते शिकतील, ज्यांच्याकडे पैसा नाही ते शिक्षणापासून दूर जातील. एक काळामध्ये वेगळ्या कारणासाठी शिक्षण नाकारलं जात होतं, आज मात्र भविष्यात हे असंच चालू राहिलं तर वेगळ्या पैशाच्या कारणावरनं ते शिक्षण त्याला नाकारलं जाईल. मला वाटतं या देशाला सुदृढ करण्यासाठी समाजातल्या सगळ्या घटकाला शिक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेतून आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी हे पब्लिक फंडेड एज्युकेशन टिकलं पाहिजे अशी भूमिका सर्वांनी जर घेतली तरच हे चांगलं होऊ शकतं. ओके. आपण लवंडे सर यांच्याशी प्राध्यापक संघटनेच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा केली. त्यांनी प्राध्यापकांचे प्रलंबित प्रश्न, प्राध्यापकांची भरती प्रक्रिया, संशोधनामध्ये येणाऱ्या अडचणी आणि राज्यात येऊ घातलेली विद्यापीठं आणि त्यामुळे निर्माण होणारी परिस्थिती या सर्व विषयांवरती स्पष्ट भूमिका व्यक्त केली. आपण अशाच पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवरती यापुढेही त्यांच्याशी संवाद साधत राहू. सर, तुम्ही एजी वार्ताशी संवाद साधला त्याबद्दल नमस्ते.